नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. कुठल्याही देशाची जनगणना म्हणजे त्या देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा आरसा असतो. तर अशाच प्रकारे आपल्या देशाची जी जनगणना आहे, ती जनगणना आता 2027 ला पार पडत आहे. तर ही पार पडणारी जनगणना आणि तिची वैशिष्ट्य या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. खरं तर जनगणना हा टॉपिक ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की दर 10 वर्षांनी होणारी शिरगणती. परंतु 2026-27 ला पार पडणारी जी जनगणना आहे, किंवा ज्याला आपण घरनोंदणी आणि गृहनिर्माण जनगणना असं म्हणतो, तर ती भारतामध्ये तब्बल 16 वर्षानंतर प्रक्रिया सुरू झालेली आहे. 16 वर्षानंतर प्रक्रिया सुरू झाली. का सुरू झाली त्याची कारण आपल्याला माहिती आहे. 1 एप्रिल 2026 म्हणजे आजपासूनच फेज 1 अधिकृतपणे सुरू होतोय. भारताच्या इतिहासातील हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्याचं कारण असं की जगातील सर्वात मोठी डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आपण सुरू करत आहोत. जनगणना म्हणजे काय, तर देशातील प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण मोजणी करणे म्हणजेच एन्युमरेशन ऑफ ईच अँड इंडिव्हिज्युअल इन कंट्री. यामध्ये तुमची लोकसंख्या, शिक्षणाच्या पलीकडे स्थलांतर, अर्थव्यवस्था या सगळ्या गोष्टींची मोजणी केली जाते. आपल्या देशातील जनगणनेचा फेज 1 जो आहे, त्यामध्ये हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्सस ही पहिली फेज आहे आणि ती पूर्णपणे घरांवर आधारित आहे, घरांच्या गणनेवरती. एन्युमरेटर्स जे आहे ते प्रत्येक घराला भेट देतील आणि इमारतीची माहिती किंवा घराची स्थिती, कुटुंबाचा आकार, मूलभूत सुविधा किती आहेत याबद्दलची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहेत. साधारण आपण टाइमलाईन जर पाहिली तर 1 एप्रिलला सुरुवात होईल, समाप्त 30 सप्टेंबर 2026 ला होईल. प्रत्येक राज्यासाठी 30 दिवसांचा कालावधी आहे आणि फेज 2 फेब्रुवारी 2027 ला तयार होईल आणि त्याची संदर्भ तारीख 1 मार्च 2027 आहे आणि जो हिमाच्छादित भाग आहे त्याच्यासाठी 1 ऑक्टोबर 2026 तारीख आहे. एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश 36 यांची सर्व ठिकाणची जनगणना होईल. तब्बल 6,39,902 गावं जी आहेत ती कव्हर होणार आहेत आणि याच्यामध्ये आपलं सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट होणार आहे. जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांचा जर संदर्भ पाहिला तर फेज 1 मध्ये एकूण 33 प्रश्न कव्हर केलेले आहेत, ज्याची माहिती पुढे मी तुम्हाला देणार आहे. डिजिटल वैशिष्ट्य काय, तर ही जी जनगणना आहे भारताची, ही पहिली जनगणना आहे जी पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे. कागदविरहित प्रक्रिया असणार आहे. मोबाईल ऍपच्या माध्यमातून इंटरनेट नसताना सुद्धा डेटा अपलोड केला जाऊ शकतो ऑफलाईन मोडमध्ये, जो नंतर क्लाउड वरती स्टोरेज होणार आहे. त्यासाठी जी तांत्रिक साधनं लागणार आहेत, त्यासाठी जीपीएस टॅगिंग, वेब मॅपिंग, रिअल टाइम मॉनिटरिंग अशा सगळ्या गोष्टी इथं वापरल्या जाणार आहेत. एकाच वेळी तब्बल 16 भाषांमध्ये हा सगळा डेटा उपलब्ध आहे. यामध्ये एक महत्वाचं फीचर म्हणजे सेल्फ एन्युमरेशन आहे. म्हणजे नागरिक आपली माहिती स्वतःहून गव्हर्नमेंटकडे सबमिट करू शकतात पोर्टलवरती sc.census.gov.in या विंडोवरती. प्रत्येक राज्यामध्ये हाऊसिंग लिस्टिंगच्या आधी 15 दिवस हा डेटा जो आहे तो सबमिट केला जाऊ शकतो. भारतामध्ये जनगणना जर करायची असेल तर त्यासाठी सेन्सस ऍक्ट 1948, सेन्सस रूल 1990 असा कायदेशीर आधार आहे. त्यासाठी रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर आणि गृह मंत्रालय अशी प्रशासनाची रचना पण आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 246 मध्ये जनगणना हा केंद्राचा विषय म्हणून सांगितलेला आहे. 7th शेड्यूल मध्ये सुद्धा 69वा क्रमांक हा जनगणनेचा केंद्र सूचीमधला विषय आहे. वास्तविक जनगणना दर 10 वर्षांनी व्हायला पाहिजे होती. 2011 नंतर ती 2021 मध्ये व्हायला पाहिजे होती. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये कोविड-19चं संकट असल्या कारणामुळे नंतर अनेक वेळा काही समस्यांमुळे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आणि हे नवीन वेळापत्रक जे आहे ते जून 2025 मध्ये जाहीर करण्यात आलं. तशी ही 16वी जनगणना आहे. स्वातंत्र्यानंतर 8वी असणार आहे आणि 1931 नंतर भारतामध्ये पहिल्यांदाच जातीय जनगणना होती.
जी संपूर्णपणे डिजिटाईज असणार आहे, सेल्फ एन्युमरेशनची प्रक्रियेच्या माध्यमातून होऊ शकते, ज्यासाठी तब्बल 11,700 कोटी रुपयांची तरतूद इथं केलेली आपल्याला दिसून येते. ही जनगणना करताना प्रत्येक राज्यासाठी 15 दिवसांची सेल्फ एन्युमरेशनची प्रक्रिया आहे. त्यानंतर 30 दिवस हाऊस लिस्टिंग होईल. वेळापत्रक जर आपण पाहिलं तर सगळं वेळापत्रक आपल्याकडे आहे, पण पर्टिक्युलरली जर आपण महाराष्ट्राचा संदर्भ आपण पाहिला तर आपला जो महाराष्ट्राचा संदर्भ आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून बरोबर वेळापत्रकामध्ये आपण पाहिलं तर मे जून सायकल ज्याच्यामध्ये मेजर स्टेट कव्हर होणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड, दिल्ली सारखी राज्य जी आहेत ती कव्हर होतील. ही मेजर राज्यांसाठी आहे. प्रशासकीय गोठवणूक पण होईल, ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रीज असं म्हणतो, 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत. त्याची अनेक कारणं आहे, परंतु तिकडं आपलं सध्या जायचं नाही. या जनगणनेमध्ये पर्टिक्युलरली 33 प्रश्न विचारले जातील, जे युपीएससीचा कोर सेक्शन आहे बरोबर, आणि एमपीएससीचा देखील. सेक्शन ए मध्ये 7 प्रश्न आहेत, बी मध्ये 8 ते 15 कुटुंब आणि संरचना, सी मध्ये मूलभूत सुविधा 16 ते 24, डी मध्ये मालमत्ता व तंत्रज्ञान 25 ते 31 आणि ई मध्ये अन्न आणि संपर्क 32 ते 33. याच्यामध्ये 2 महत्वाचे नवीन पॉइंट आहेत जनगणनेमध्ये आपण पहिल्यांदाच कव्हर करतोय. तो म्हणजे एखादं कुटुंब बरोबर सिरियल कन्झम्पशन किती करतं, म्हणजे त्याचा डाएट पॅटर्न कसा आहे. आणि याच्यामध्ये पहिल्यांदाच मोबाईल नंबर वापरला जाणार आहे, मोबाईल नंबर घेतला जाणार आहे फक्त कम्युनिकेशनसाठी. आता तुम्ही म्हणणार सर एवढा मोठा डेटा नागरिकांचा गोळा केला जातोय तर तो डेटा लीक होऊ शकतो का, बरोबर तर नाही. गोपनीयता ही या जनगणनेची पुढची वैशिष्ट्याची भाग आहे. डेटा अशा प्रकारचा डेटा जो जनगणनेमध्ये गोळा केलेला आहे तो पूर्णपणे कॉन्फिडेन्शियल असेल. इवन तो डेटा कोणत्याही न्यायालयात वापरता येणार नाही, कोणत्याही योजनांसाठी न वापरता तो गोपनीय ठेवण्यात येईल. मग फेज 2 मध्ये, आता फेज 1 मध्ये घरांची मोजणी झाली, फेज 2 मध्ये प्रत्येक व्यक्तीची मोजणी होईल, पॉप्युलेशन एन्युमरेशन होईल. म्हणजे फेब्रुवारी 2027 मध्ये भारतामध्ये बहुतेक 1 मार्च 2027 पासून बरोबर, आणि हिमाच्छादित भाग असेल तर 1 ऑक्टोबर 2026 पासून अशी या संदर्भातील जनगणना होईल. याच्यामध्ये ऐतिहासिक टप्पा आहे जातीय जनगणना. हा एक पूर्ण वेगळा टॉपिक आहे, पण रेफरन्स मध्ये सांगतो की 1931 नंतर भारतामध्ये सीसीपीएने मंजुरी दिल्यानंतर पहिल्यांदाच जातीय जनगणना होईल, ज्यामुळे सोशल जस्टिसचं पॉलिसी जे आहे ते आपल्याला सोप्या जातील राबवताना. रिझर्वेशनचं प्लॅनिंग करणं सोपं जाईल. जी भारतामध्ये असमानता आहे ती मोजता येईल. पूर्वी फक्त SC किंवा ST अशीच नोंद व्हायची, इतर जातींची नोंद होत नव्हती, ती आता होईल. जी 16वी जनगणना आहे ही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा डेटा संकलनाची प्रक्रिया असणार आहे. पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे जी आता सुरू होते, ज्यामध्ये तब्बल 1000 नॅशनल लेवलचे ट्रेनर्स असतील, 2000 मास्टर ट्रेनर्स असणार आहे, साधारणपणे 45,000 मास्टर ट्रेनर्स असतील आणि 31 लाख कर्मचारी याच्यामध्ये काम करणार आहे. म्हणजे जातीय डेटा, रिअल टाइम मॉनिटरिंग, GPS टॅगिंग किंवा पूर्णपणे माहिती डिजिटल असणे ही कन्सेप्ट आहे. आता याचा राजकीय आणि घटनात्मक एक अतिशय महत्वाचा परिणाम आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 82 नुसार आपण 1971 नंतर डिलिमिनेशन ऑफ जे काही मतदारसंघ आहेत ते फ्रीज केलेले आहेत. ते या जनगणनेनंतर 2026 ला पुन्हा एकदा सुरू होतील. 2027 ला जनगणना झाली की नवीन मतदारसंघाची आखणी जी आहे ती सोपी होईल. दुसरा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, या जनगणनेमुळे आपल्याला वुमन्स रिझर्वेशन ऍक्ट राबवणं सोपं जाईल. सेन्सस आणि डिस्क्रिमिनेशन लक्षात आल्यानंतर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर मध्ये रहिवाशांची नोंद करणं सोपं जाईल. वेलफेअर स्कीम्सला टार्गेट करणं सोपं जाईल, बरोबर, की कोणत्या घटकांसाठी योजना आवश्यक आहे. यासाठी भारत सरकारने अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन मृत्युंजय कुमार नारायण यांनी 30 मार्च 2026 ला
PIB रिलीज केलं आणि सांगितलं अधिकृतपणे ऑफिशियली की वर्ल्ड्स लार्जेस्ट सेन्सस आहे, जगातील सर्वात मोठी जनगणना आहे जी पूर्णपणे डिजिटाइज असणार आहे. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये थेट मोबाईल ॲप वरती डाटा कलेक्ट केला जाईल आणि सबमिट केला जाईल. रिअल टाइम मॉनिटरिंग असणार आहे आणि हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स जे आहेत ते ॲडव्हान्स कन्सेप्टला वापरलं जाईल. हे अतिशय ॲडव्हान्स लेवलची माहिती आहे. मग आता सरकारने देखील इथं स्पष्ट केलेलं आहे काय, की ऑल नेसेसरी प्रोव्हिजन्स फॉर डाटा सिक्युरिटी, म्हणजे तुमचा डाटा पूर्णपणे सिक्युअर राहणार आहे, पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. म्हणजे जनगणनेतील माहिती कुठेही विकली जाऊ शकत नाही, कुठल्याही कंपनीला, कोणत्याही शासकीय योजनेसाठी थेट वापरली जाणार नाही. ती फक्त स्टॅटिस्टिकल म्हणजे सांख्यिकीय उद्देशासाठीच वापरता येईल. तुम्ही दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित असणार आहे, त्यासाठी एन्क्रिप्टेड प्रणाली वापरली जाणार आहे. प्रत्येक नोंद ही सिक्युअर्ड असणार आहे. डिजिटल जनगणना असूनही तुमची माहिती कोणालाही विक्री जाऊ शकत नाही, ती सुरक्षित असणार आहे. नागरिकांकडून जनगणना करताना कोणतेही कागदपत्र मागितले जाणार नाही. मग यामुळे काय होते, सर्वसमावेशक जनगणना होणार आहे. गरीब आणि स्थलांतरित लोकांचा विशेष सोपा समावेश जनगणनेमध्ये होईल, कुठलीही अडचण होणार नाही. एक नवीन फीचर आहे, जर एखादं कपल किंवा जोडीदार लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असेल तरी सुद्धा सहजीवनामध्ये राहणाऱ्या जोडप्यांना सुद्धा विवाहित म्हणून या जनगणनेमध्ये कन्सिडर केलं जाईल. बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार, बदलत्या कौटुंबिक संकल्पनेनुसार आपली जनगणना सुद्धा बदलते आहे. पहिल्या टप्प्यामध्ये घर, स्थिती, सुधारणा, राहणीमान या गोष्टींचं मापन केलं जाईल. दुसऱ्या टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष जनगणना आणि जातीय मापन केलं जाईल. जनगणना ही विश्वासावर आधारित माहिती संकलन आहे. नागरिकांवर कोणताही कायदेशीर ताण नाहीये, फक्त स्टॅटिस्टिक्स तुमच्या गोळा केल्या जातील. प्रत्यक्ष पडताळणी होईल. घरोघरी कार्यकर्ता जाऊन माहिती तपासली जाईल आणि माहितीची अचूकता जी आहे ती नोंद केली जाईल. पुढे माहिती जी आहे त्यासाठी कायद्याचं या संदर्भात पुनरुच्चार बघा, कायद्याचं पूर्ण प्रोटेक्शन आहे. तुमची इंडिव्हिज्युअल माहिती कोणालाही लीक केली जाऊ शकत नाही. इव्हन ती न्यायालयाला पण दिली जाणार नाही. ती माहिती अधिकारात येत नाही, राज्य सरकारलाही ती माहिती दिली जात नाही, जेणेकरून त्याचा दुर्वापर होईल. म्हणून जातीय जनगणना ही केवळ आकडेवारी नाही आपल्यासाठी, तर एक सामाजिक राजकीय आरसा असणार आहे भारताचा. भारतातील असमानता, भारतातील शोषण किंवा भारतातील सत्यस्थिती दर्शवण्यासाठीचा संघर्ष जो आहे तो संघर्ष यामधून रिफ्लेक्ट होणार आहे. आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, म्हणजे काय, जातीय जनगणना चांगली की वाईट, जातीय जनगणनेचे फायदे काय आहेत, जातीय जनगणनेचे तोटे काय आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आपली मतं मांडा आणि ही माहिती कशी वाटली हे देखील नक्की कळवा. धन्यवाद.